राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन लागू करण्याचा ठोस निर्णय शासनाने न घेतल्याने गुरुवारपासून राज्य सरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी तथा शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटना वगळून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत। जोपर्यंत शासनामार्फत जुनी पेन्शन लागू करण्याचा ठोस निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत हा बेमुदत संपातून माघार न घेण्याचा पक्का निर्धार या संघटनांच्या समन्वय समितीने व्यक्त केला। या संपाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समन्वय समितीच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। या निदर्शनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून टाकला। गुरुवारी सकाळी करण्यात आलेल्या निदर्शनामध्ये महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, तंत्र शिक्षण कर्मचारी संघटना, पाटबंधारे विभाग कर्मचारी संघटना, कास्ट्राईब कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, आफरो संघटना अशा विविध विभागांच्या अनेक संघटनांचा सहभाग राहिला। राज्य सरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी तथा शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीचे येथील अध्यक्ष सुरेंद्र भोजे, निमंत्रक चंद्रकांत चौगुले, कार्याध्यक्ष दिनेश सिनकर, सचिव सागर पाटील आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा बेमुदत संप पुकारण्यात आला। या संपात प्राथमिक शिक्षक संघटना वगळून सुमारे 93% कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शवला असल्याचं समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात आलं। नमस्कार, मी चंद्रकांत चौगुले, राज्य सरकारी, निमसरकारी समन्वय समिती कर्मचारी संघटना जिल्हा रत्नागिरीचा निमंत्रक म्हणून या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आज शासनाने जवळपास आम्ही मार्च महिन्यामध्ये जो बेमुदत संप केला त्यावरती शासनाने अभ्यास समिती पेन्शन संदर्भात सदस्य समिती ही करूनसुद्धा अद्याप त्यावरती कोणताही ठोस न निर्णय झाल्यामुळं पुन्हा एकदा राज्य कार्यकारिणीच्या आदेशान्वये आम्ही आज 14 डिसेंबरपासून बेमुदत संप घोषित केला आणि त्यासाठी आज संपूर्ण जिल्ह्यातील कर्मचारी या ठिकाणी शासकीय कर्मचारी असतील, निमशासकीय कर्मचारी असतील, सर्व या ठिकाणी बेमुदत संपामध्ये सहभागी झालेत। तसेच आम्ही तालुका स्तरावर सुद्धा जे शासकीय निमशासकीय आपले कर्मचारी बंधू भगिनी आहेत त्यांनासुद्धा तहसीलदार कार्यालयाजवळ त्यांना बेमुदत संप आणि एकत्र होण्यासाठी शासनाविरुद्ध आपण घोषणा देऊन आपले ज्या मागण्या आहेत, ज्या एक त्यामध्ये प्रामुख्याने आपली अग्रक्रमाची मागणी आहे जुन्या पेन्शन संदर्भात तिथं आहेच, पण त्याबरोबर आपल्याला आपल्या ज्या प्रलंबित ज्या अजून 18 मागण्या याबाबत शासनानं मागणीपत्रसुद्धा दिलेलं आहे, तर शासनानं त्यावरती लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन आम्हाला कर्मचाऱ्यांना ज्या आमच्या रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्यांसाठी आम्हाला न्याय द्यावा यासाठी आम्ही शासन दरबारी 14 डिसेंबरपासून हे संपाचं जे आयुध आहे ते या ठिकाणी पुन्हा आम्ही उपसलेलं आहे। धन्यवाद। आजच्या संपामध्ये किती लोकांनी सहभाग घेतला? या आजच्या संपामध्ये जवळपास 5000च्या पेक्षा जास्त कर्मचारी बंधू भगिनी या ठिकाणी आज संपामध्ये उपस्थित आहेत। शासनाचा संपूर्ण यामध्ये जिल्ह्यातील संपूर्ण संवर्ग संलग्न संघटना, त्यामध्ये आरोग्य संघटना असतील, जिल्हा परिषद महासंघाचे सर्व कर्मचारी असतील, तंत्रशिक्षक कर्मचारी असतील, महसूल संघटनेचे सर्व कर्मचारी बंधू भगिनी या ठिकाणी या संपामध्ये उतरलेले आहेत। या संपाचा परिणाम येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालय, पाटबंधारे या मोठ्या कार्यालयांबरोबरच इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांविनाही सर्व कार्यालये ओस पडलेली गुरुवारपासून दिसून आली। कार्यालयात कर्मचारी अधिकाऱ्यांविनाही रिकामी टेबल्स, खुर्च्या असा सुनं चित्र निर्माण झालेलं पाहायला मिळालं। या संपाचा परिणाम सर्व प्रशासकीय कार्यालय व्यवहारावरही झाला। या कार्यालयामध्ये कामासाठी आलेल्या अनेक नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा माघारी परतावं लागलं। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम, मगदूम, रत्नागिरी।